नमस्कार. रामकृष्णारी वनस्पतीची ओळख या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल असे मी देवाजवळ ईश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. आपल्या वनस्पतीची ओळख या यूट्यूब चॅनलवरनं जंगलामधील वनस्पतींची ओळख, वनस्पतींचे औषधी उपयोग, वनस्पतींची तांत्रिक माहिती, त्याचप्रमाणे वनस्पतींचे काय फॉर्म्युले, घरगुती उपाय, घरगुती नुस्खे, साधे सोपे माणसाच्या जीवनामधील सरळ उपाय सांगण्याचा प्रयत्न करत असतोय आपण या चॅनलवरनं. तर तुम्हाला मी आज एकदम एक जबरदस्त असा उपाय सांगतोय की आता सध्या ह्या आजाराची साथ चालू आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरस आलेले आहे. सर्वांना खोकल्याचा आजार चालू आहे. खोकला आणि तापाचा आजार चालू आहे. तर खोकले आणि तापाच्या आजारावर मी तुम्हाला हा उपाय सांगतो. कारण मला स्वतःला खोकला झाल्याच्या नंतर मी 2 दिवसापूर्वी नाशिकला गेलो होतो. तर नाशिकला गेल्यानंतर तिथे एक आमचे गुरुजी राहतात, प्रतीक पवार त्यांचं नाव आहे, आणि आमचे गुरुजी आहेत श्रेष्ठ, त्यांना खूप ज्ञान आहे असं. आणि त्यांनी सांगितलं, महाराज तुम्हाला खोकला आहे तर तुमच्या खोकल्यावर मी एक उपाय सांगतो. म्हटलं सांगा गुरुजी. तर त्या गुरुजींनी जो उपाय सांगितला तो मी तुम्हाला इथं देत आहे. कारण त्या उपायानं, तो उपाय ज्या गुरुजींनी सांगितला त्याचा स्वतः मी इफेक्ट केला. गुरुजींनी 4 दिवस करायला सांगितलं, मी 2 दिवस केला आणि 2 दिवसामध्ये मला चांगल्या प्रकारे रिझल्ट, म्हणजे माझा पूर्ण खोकला निघून गेला. तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की हा उपाय तुम्ही जर केला तर तुम्हाला कधीही खोकला होणार नाही, कधीही ताप येणार नाही. तुम्ही वर्षातून एकदा हा उपाय अवश्य करत जायचा. तर आपले प्रतीक पवार जे गुरुजी आहेत त्यांनी मला जो उपाय सांगितलेला आहे तो उपाय मी तुम्हाला इथं या चॅनलच्या माध्यमाद्वारे सांगतो. कारण बघा, मी ज्याचा उपाय आहे त्याचा उपाय खरोखर सांगतो, कारण त्याचं नाव लपवत नाही. ज्या गुरुजनांकडून, ज्या वैद्यराजाकडून जी माहिती भेटली त्यांच्या नावाचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे, म्हणून आपण त्यांचं नाव लपवत नाही. कारण आपला जो फॉर्म्युला असतो स्वतःचा, मी तो स्वतः सांगतो की गुरुजी किंवा हा स्वतः माझा फॉर्म्युला आहे. परंतु एखाद्या गुरुजीचा फॉर्म्युला, एखाद्या वैद्यांचा फॉर्म्युला आपण ज्या वेळेस सांगतो त्यावेळेस त्यांच्या नावाचा उल्लेख करणं अनिवार्य आहे. कारण हा रिझल्टेबल फॉर्म्युले, म्हणून कुणाचे फॉर्म्युले घेऊन मी सांगत नाही. आता मी तुम्हाला सांगतो की आपण महाराष्ट्रभर भ्रमण करतो. वैद्य, डॉक्टर, अनेक जोडीदार, अनेक मित्रमंडळी यांच्यामध्ये ते सुद्धा आपल्याला उपाय सांगतात. तर त्यांचे उपाय सुद्धा मी जनहित, जनकल्याणासाठी आपल्या चॅनलवर सांगण्याचा मी प्रयत्न करत असतोय, तुम्हाला माहितीच आहे. म्हणून हा उपाय तुम्ही अवश्य करा. आता खूप मोठा व्हायरस आलेला आहे, सगळ्या लोकांना खोकला आणि तापाचा प्रकार चालू आहे. तर बघा, मी तुम्हाला जो उपाय सांगतो तो उपाय तुम्ही व्यवस्थित करायचा आहे आणि करून 100% तुम्ही खोकलामुक्त, तापमुक्त होणार आहेत. त्यासाठी लागणार आहे तुम्हाला बडीसोप. कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला हे साहित्य मिळेल, कुठल्याही किराणा दुकानामध्ये साहित्य मिळेल. तर त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, बडीसोप घ्यायची आहे, ओवा घ्यायचा आहे, बडीसोप, ओवा झालं. आणि तुम्हाला घ्यायची आहे वेलची. तर विलायची कोणची घ्यायची आहे, मसाल्यामध्ये टाकतो ती मोठी काळी वेलची, मसाले वेलची, काळी मोठी वेलची असते ती मसाले वेलची घ्यायची आहे. हिरवी वेलची घ्यायची नाही. तुम्हाला व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका, कारण लक्षपूर्वक न ऐकल्यामुळे तुम्हाला हा उपाय करणं अशक्य आहे. तर मसाल्यामध्ये जी आपण वेलची घेतो, काळी मोठी वेलची म्हणायचं, मसाला वेलची म्हणायचं, ती वेलची, बडीशेप, ओवा आणि डाळिंबाच्या फळावरची साल घ्यायची आहे. डाळिंबाच्या फळावरची साल घेऊन ती कुटून घ्यायची किंवा ती वाळवून त्याची पावडर करून ठेवा. त्याची वाळून पावडर करायची. पण तुम्हाला आता लगेच उपाय करायचा आहे आणि तुमच्याकडे तर डाळिंबावरच्या सालीची पावडर नाही, तुम्ही ते सालीचं टलकर घेऊन कुटून आणि तसंच टाकायचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे, 1 चमचा बडीसोप, 1 चमचा ओवा, 2 इलायची, काळे मसाले आणि त्याच्यामध्ये डाळिंबाचे साल कुटून टाकायचे आहे. 2 ग्लास किंवा 2 कप पाणी ठेवायचं आहे. अर्धा पाऊण ग्लास आटून द्यायचा आहे. राहिलेलं पाणी मस्तपैकी गाळून संध्याकाळी झोपायच्या वेळेस प्यायचं आहे. तुम्ही अर्धा ग्लास पिऊ शकता, 1 कप पिऊ शकता. असा हा उपाय फक्त तुम्हाला 4च दिवस करायचा आहे. 4 दिवसामध्ये हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला कधीही खोकला आणि ताप होणार नाही. गॅरंटेड, अनुभव सिद्ध उपाय आहे. हा उपाय मला प्रतीक पवार गुरुजींनी दिला, तो मी स्वतः अनुभवला, स्वतः केला आणि या चॅनलच्या माध्यमाद्वारे हा मी जनहित, जनकल्याणासाठी शेअर करत आहे. तर बघा, इतका जबरदस्त उपाय मी तुम्हाला देत आहे, याचा अनुभव नक्की घ्या. काय करायचंय तुम्हाला, परत परत मी व्हिडिओमध्ये माहिती का सांगतो की तुमच्या लक्षात राहावं म्हणून परत सांगत असतोय. काही लोकांना कळते, सगळीच लोक हुशार आणि ज्ञानी नाही आहेत,
म्हणून काही लोक अडाणी काबाडी लोक येते त्यांच्यासाठी त्यांच्या लक्षात न राहते म्हणून तर वेलची, काळे मसाले वेलची, बडीसोप, ओवा आणि डाळिंबाची साल ह्या 4 वनस्पतींचा काढा करायचा आहे. गाळून संध्याकाळी झोपायच्या वेळेस एकदाच तुम्हाला हा प्यायचा आहे. हा उपाय करा. भात खाऊ नका, गोड पदार्थ खाऊ नका. 4 दिवस 100% तुम्ही खोकला आणि तापमुक्त होणार. तर असा हा एकदम जबरदस्त घरगुती फॉर्म्युला मी आपल्याला जनहित जनकल्याणासाठी सांगितलं आहे. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला, धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.